आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरातील जेल रोडवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. जेल रोड परिसरात हिंदू युवा सेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे जिल्हा कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोरच हे कार्यालय उभारण्यात आले आहे. रस्त्यावरच कार्यालय उभारल्याने प्रशासनाकडून पदाधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली. मात्र हिंदू युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. जेल रोड 2 दिवसात अतिक्रमणमुक्त करा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. फळ विक्रेत्यांची जागा वगळता इतर अतिक्रमणे हटवावीत अशी भूमिका मांडण्यात आली. अन्यथा याच जेल रोडवर पक्के बांधकाम करून कार्यालय उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. हिंदू युवा सेनेचे अमोल सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला हा इशारा दिला. पाचकंदील भागातील मार्केट जमीनदोस्त केल्यानंतर व्यापाऱ्यांना पर्यायी जागा देण्यात आली होती. ही जागा प्रशासनाच्या माध्यमातून जेल रोड परिसरात उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र या जागेवर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला. या ठिकाणी अनेकांनी आपापली कार्यालये थाटल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याच कथित अतिक्रमणाला हिंदू युवा सेनेने विरोध केला आहे आणि त्याच निषेधाच्या भूमिकेतून थेट रस्त्यावर संपर्क कार्यालय उभारण्यात आले. यामुळे जेल रोडवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सर्वांसाठी समान नियम लागू करावे अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अतिक्रमण हटवताना कोणताही भेदभाव करू नये अशी ही भूमिका मांडण्यात आली. 2 दिवसांचा अल्टिमेटम देत प्रशासनावर कारवाईसाठी दबाव टाकण्यात आला आहे. अतिक्रमण हटले नाही तर पुढील भूमिका अधिक आक्रमक असेल असा इशारा देण्यात आला. रस्त्यावर पक्के बांधकाम करून कार्यालय उभारण्याचा इशारा दिल्याने प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान रस्त्यावर कार्यालय उभारल्याने वाहतूक आणि सार्वजनिक जागेच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता महापालिका प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. या आंदोलनात्मक भूमिकेमुळे जेल रोडवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावेळी विकी परदेशी, अमोल सूर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. नगरसेवक रोहित चांदोडे आणि नगरसेवक जयेश वावदे यांचीही उपस्थिती होती. दिनेश बागुल, मयूर शार्दूल, संतोष परदेशी, मोहन टकले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. किरण आहिरे, भटू गवते, टिंकू बडगुजर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. आता प्रशासन या इशाऱ्यानंतर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जेल रोड अतिक्रमण मुक्त होणार की संघर्ष आणखी तीव्र होणार याकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज, धुळे. आज हिंदू युवा सेनेच्या वतीने जेल रोड जेल समोर धुळे शहरातील प्रत्येक घटकासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज इथं कार्यालयाची स्थापना झालेली. मुळात या प्रतिकात्मक कार्यालयाची स्थापना करण्याचं कारण म्हणजे आज शहरामध्ये जागोजागी काही संघटनांचे, पक्षांचे कार्यालय रासरोसपणे बांधणं, कॉन्क्रीट काम करणं, कॉन्क्रीट कार्यालय बांधणं असे प्रकार अतिक्रमणाचे चालू आहे. म्हणून आम्ही आज प्रतिकात्मक कार्यालय सुरू केलं आहे. मुळात ही जागा मार्केटचे जे फ्रूट व्यापारी आहेत त्यांच्यासाठी पालिकेने अलाव केली आहे की इथं फक्त फ्रूट मार्केट जोवर तयार होत नाही तोवर त्यांना इथं गोडाऊन म्हणूनही अलाव केली. पण त्याचा गैरफायदा घेत काही संघटना, काही पक्ष हे त्यांनी त्यांचं अतिक्रमण करून कार्यालय स्थापन केली. ही दिशा योग्य नाही. यापुढे भविष्यात या गोष्टीचा सगळ्याच घटकांना त्रास होणार आहे. म्हणून हे आम्ही आज प्रतिकात्मक कार्यालय स्थापन केलं आहे. आणि जोवर हे सर्व काही निघत नाही तोवर हे कार्यालय इथंच राहणार आहे. 2 दिवसाची आम्ही प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला, आयुक्तांना मुदत दिलेली आहे. जर यांनी 2 दिवसात चालू नाही केलं काम तर आम्ही इथं पत्रे कोबा करणं, पूर्ण RCC बांधकाम सुरू करणार आहोत. याची प्रशासनाने दखल घ्यायची आणि पुढे जे काय होईल त्याला प्रशासन जबाबदार राहील याची सर्वांनी नोंद घ्यायची.